कोल्हापूर अंबाबाईचं दर्शन येणाऱ्या 4 दिवसामध्ये 14 तारीख ते 18 तारखेपर्यंत बंद करणार आहे. आपण जर बघितलं तर संवर्धनाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आपल्याबरोबर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे नाईक साहेब आहेत. काय सांगाल, काय मंदिर संवर्धनाचे काय म्हणजे हे चालू आहे कार्य? गेले 3 महिने महाराष्ट्र शासनाचा जो आराखडा मंजूर झाला होता त्याच्यातल्या पहिल्या 143 कोटीचं पुरातत्व खात्यामार्फतचं काम सुरू झालेलं आहे आणि मंदिराच्या इतर भागाबरोबरच गर्भगृहाचं काम आता आपण हाती घेतलेलं आहे. पाडव्याच्या पूर्वी गर्भगृहाचं काम पूर्ण करणे हे आपल्या उद्दिष्ट होतं. त्याप्रमाणे आजपासून गाभाऱ्यातलं काम सुरू करण्यात येत आहे आणि त्या मंगळवारपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी आता सँड ब्लास्टिंगचं काम सुरू केले आणि त्या कामाच्या पूर्ण झाल्यानंतर मग इतर काय आवश्यकता आहेत ते आपल्याला निदर्शनास येईल आणि त्या अनुषंगानं हे त्या 4 दिवसात हे काम पूर्ण करण्याचा तयारी केलेली आहे आणि त्यानंतर मग उर्वरित काम हे सुरू राहणार आहे. भाविकांना काय आव्हान करा येणाऱ्या 4 दिवसात? येत्या 4 दिवसात आता आपण गर्भगृह दर्शनासाठी बंद केल्यामुळं प्राणकलश आणि उत्सव मूर्तीची स्थापना पृथ्वी उंबऱ्याच्या बाहेर केलेली आहे. तरी भाविकांनी तिथं दर्शन घेऊन सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपण जर बघितलं तर अंबाबाई मंदिराचं जे काम पहिल्या टप्प्यात चालू झालं ते पूर्ण गर्भगृहात आता उत्सव मूर्ती ठेवण्यात आली. आपण जर बघितलं तर मंदिराचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. येणाऱ्या 4 दिवसामध्ये गर्भगृहाचं काम करून उत्सव मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आल्या. कॅमेरामॅन निखिल सर, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.